कापूस फवारणी खर्च फक्त 30 रुपये? हो मित्रांनो, तुम्ही बरोबर ऐकलं. कारण आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून अशी काही जबरदस्त रिझल्ट देऊन जाणारी फवारणी सांगणार आहे, तर तुम्हाला फक्त 30 रुपये या ठिकाणी खर्च येणार आहे. तर मित्रांनो, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, अशी कोणती फवारणी आहे जे आपल्याला फक्त 30 रुपये खर्च देऊन जाईल? तर मित्रांनो, बरेच शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात महागड्या स्वरूपाची फवारणी करत असतात. मग ती उलाला असेल, पॅगासेस असेल किंवा इतर कोणत्याही प्रकारचे म्हणजेच फवारणी औषध असेल, तर 2,500 ते 3,000 रुपये लिटर प्रमाणे फवारणी करून म्हणजे या ठिकाणी तुमच्या उत्पन्नात वाढ तर होतच नाही, पण या ठिकाणी तुमचा खूप मोठ्या प्रमाणात भरमसाठ पद्धतीने खर्च होतो. आज मी तुम्हाला अशा पद्धतीची फवारणी सांगणार आहे. तुमच्या कापूस पिकामध्ये अळीचा प्रादुर्भाव असेल, माव्याचा प्रादुर्भाव असेल, पांढरी माशीचा प्रादुर्भाव असेल, कापूस पिकाचे पान हे कडक पडत असतील किंवा कुठल्याही प्रकारचा रोग असेल, तर ही फक्त 30 रुपये खर्च देऊन जाणारी फवारणी तुमच्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर अर्धवट माहिती बघितली तर यात तुमचं नुकसान आहे. तुम्ही जर पूर्ण माहिती बघितली तर या व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचा फायदाच फायदा आहे. शिवाय तुमच्या उत्पन्नात देखील वाढ होणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही ही जर फवारणी केली किंवा नियोजन केलं तर नक्कीच या ठिकाणी तुमच्या खर्चाची बचत होईल आणि तुमच्या उत्पन्नात वाढ होईल. तर मित्रांनो, तुम्हाला मी असं काही नियोजन सांगणार आहे, तर या ठिकाणी तुम्हाला जास्त प्रमाणात खर्च करावा लागणार नाही आणि तुमचे प्रति पंप फवारणी करत असताना प्रति पंप 25 ते 30 रुपये लिटर एवढाच या ठिकाणी फवारणीला तुम्हाला खर्च येणार आहे. तर आता मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल अशी कोणती फवारणी आहे? चला तर मग वेळ वाया न घालवता सुरू करूया. तर मित्रांनो, सर्वात आधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असणार तर अशाच नवनवीन महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, तुम्हाला जर वाटत असेल तर आपल्या शेतात फवारणी करत असताना सर्व रोगाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हावा आणि तुमचा कापूस निरोगी असावा आणि कापूस पिकाची वाढ चांगल्या स्वरूपात व्हावी आणि खर्च फक्त प्रतिपंप 25 ते 30 रुपये एवढाच यावा आणि उत्पादनात वाढ व्हावी, तर यासाठी तुम्ही प्ले स्टोअरला जाऊन अमृत पॅटर्न ॲप फॉलो करा. अमृत पॅटर्न ॲप डाउनलोड केल्यानंतर संपूर्ण पिकाची माहिती ॲपमध्ये दिलेली आहे, ते अगदी स्टेप बाय स्टेप. तर या ठिकाणी तुम्ही जर कापूस पिकाची लागवड केलेली असेल तर कापूस पिकाचं तुम्ही सबस्क्रिप्शन घ्या. तर कापूस पिकाचं सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत अगदी सविस्तर पद्धतीने चांगल्या पद्धतीने नियोजन सांगितलेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला या सर्व प्रकारच्या सर्व नियोजन असं स्टेप बाय स्टेप म्हणजे ॲपमध्ये दिलेलं आहे, तर तुम्ही फॉलो करू शकता. लाखो शेतकरी अमृत पॅटर्न फॉलो करून अगदी कमी खर्चात रेकॉर्ड ब्रेक पद्धतीचं उत्पादन घेत आहे. कुठलाच प्रकारचा रोग म्हणजे कापूस पिकामध्ये राहत नाही अशा सविस्तर पद्धतीचं नियोजन दिलेलं आहे आणि तुमच्या पिकाची वाढ चांगल्या पद्धतीने होते, पीक निरोगी राहतं आणि उत्पादनात जबरदस्त पद्धतीचं म्हणजेच वाढ होते. तर तुम्ही इंस्टा असेल, फेसबुक असेल, यूट्यूब असेल, तुम्ही अमृत पॅटर्न पद्धतीने उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांचे प्लॉट किंवा फीडबॅक तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता. मित्रांनो, फॉलो करा अमृत पॅटर्न ॲप. भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये.